हाय स्टुडंट, विजया मॅथ्स मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण 5वी ते 8वी स्कॉलरशिप ATS-NMS या परीक्षेसाठी विचारला जाणारा बैजिक राशी हा टॉपिक आपण बघणार आहे, जो की परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्याच्यावर क्वेश्चन विचारले जातील आणि 100% तुम्हाला मार्क मिळवून देणारं हे लेक्चर असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत लेक्चर बघा. बैजिक राशी. आता बैजिक राशी म्हणजे काय ते आधी आपण बघू. बैजिक राशी त्याचा अर्थ बघू. बैजिक राशी म्हणजे काय, तर संख्या, चल आणि चिन्ह यांची एकत्रित मांडणी त्याला म्हणायचं बैजिक राशी. त्याला काय म्हणायचं? बैजिक राशी. आता ह्यांची एकत्रित मांडणी कशी केली जाते, नेमकं संख्या म्हणजे काय, चल म्हणजे काय, चिन्ह म्हणजे काय, ते आपण एक एक बघूया. आता संख्या म्हणजे काय, तर संख्या सगळ्यांना माहिती आहे, 1 ते अनंतापर्यंत संख्या असू शकते, त्यातली कोणतीही संख्या इथं वापरली जाईल, त्यामुळे संख्या कोणतीही असू शकते. आता चल म्हणजे काय, तर बाळांनो A to Z मधली अल्फाबेट्स मधले कोणतेही एक लेटर असू शकते. मग ABMNXY कोणतेही लेटर असू शकते, त्याला म्हणायचं चल. कोणतंही असू शकते. आता चिन्ह म्हणजे काय, तर प्लस, मायनस, गुणाकार, भागाकार, इज इक्वल टू यामधलं कोणताही चिन्हाचा तिथं वापर केला जाऊ शकतो आणि ह्यांची जी एकत्रित मांडणी आहे ना, त्याला म्हणायचं बैजिक राशी. आता तुम्हाला उदाहरण पण सांगते म्हणजे तुम्हाला समजेल. आता मी इथं लिहिते बघा, 3A + 6 ह्याला बैजिक राशी म्हणतो आपण. का म्हणतो, का तर ह्याच्यामध्ये काय काय आहे रे, ह्याच्यामध्ये संख्या पण आहे, ह्याच्यामध्ये चल पण आहे, ह्याच्यामध्ये चिन्ह पण आहे. ह्यांच्या एकत्रित मांडणीला आपण काय म्हणायचं, बैजिक राशी. आणखीन आपण ह्या पद्धतीने पण लिहू शकतो, 3M 6N = 4. ह्याच्यामध्ये संख्या वापरलेत आपण, बरोबर आहे. ह्यात आपण व्हेरिएबल चल पण वापरलेत आणि ह्याच्यात आपण चिन्ह पण वापरलेत, त्यामुळे ह्यांच्या एकत्रित मांडणीला आपण काय म्हणायचं, बैजिक राशी. काय म्हणायचं, बैजिक राशी. आता विद्यार्थ्यांना आपण काय करू, बैजिक राशीवर महत्वाचे कोणते क्वेश्चन विचारले जाते, परीक्षेच्या दृष्टीने कोणकोणते क्वेश्चन आपल्याला विचारले जाते ते क्वेश्चन आपण बघूया. तर तुम्हाला पहिलाच क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की बैजिक राशीची किंमत काढा. बैजिक राशीची किंमत काढा. आता बैजिक राशीची किंमत काढा नेमकं कसा क्वेश्चन विचारला जातो, तर आपण बघूया. 100% तुम्हाला मार्क मिळवून देणारे लेक्चर आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनो शेवटपर्यंत लेक्चर बघा आणि शेवटी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बघा, आता आपण एक बैजिक राशी घेऊयात. आपण घेतली 3A² + 4B. ही बैजिक राशी घेतली 3A² + 4B आणि तुम्हाला असं क्वेश्चन देऊन पुढे क्वेश्चन मार्क केला जातो. तुम्हाला म्हटलं जातं ह्याची किंमत काढा. तुम्हाला बाळांनो चलाची किंमत दिली जाते, त्यामुळे काय हरकत नाही, जी चलाची किंमत दिली जाते ती आपण ह्या बैजिक राशीमध्ये ठेवायची आणि बैजिक राशीची किंमत काढायची. आता बघा, A ची किंमत काय दिली, 1, त्यामुळे A च्या ठिकाणी आपण 1 ठेवलं आणि स्क्वेअर आहे असं दिला, प्लस हा स्क्वेअर फक्त A ला आहे, त्यामुळे A ला स्क्वेअर द्यायचा, 3 ला नाहीये. 4, B ची किंमत किती आहे, 2. आता बाळांनो महत्वाचं म्हणजे ह्या दोन लेटर मध्ये किंवा संख्येमध्ये आणि चलामध्ये कोणतं चिन्ह नसतं म्हणजे गुणाकाराचं असते, त्यामुळे इथं पण गुणाकाराचं चिन्ह येणार. चला, 1 चा वर्ग किती रे बाळांनो, 1, 4, 2 चा वर्ग, सॉरी 2 वर्ग नाही आहे इथं, फक्त 2 आहे, त्यामुळे हाय असं लिहिलं. 3 1 3, 4 2 8, यांची बेरीज किती आली रे, 8 आणि 3 11. त्यामुळे तुमच्या बैजिक राशीचं उत्तर किती आलं, 11. तुम्हाला 4 ऑप्शन दिले जाते. पहिला ऑप्शन दिला जातो 9, दुसरा ऑप्शन 10, तिसरा ऑप्शन 11 आणि चौथा ऑप्शन 12. तर मी बाळांनो तुम्हाला ऑप्शनचं उत्तर 11 आलेले आहे. आपल्याला इथं कोणता ऑप्शन आहे रे 11, 3 नंबर ऑप्शन. त्यामुळे 3 नंबर ऑप्शनचं जी गोल आहे ते तुम्ही गोल करून तुमचं उत्तर देऊ शकता आणि 100% तुम्हाला 1 मार्क मिळू शकते. काय अडचण कोणाला. आता पुढे आपण ह्याच्यावरचा दुसरं कोणते क्वेश्चन विचारले जाते 100% परीक्षेला ते बघूया. तर पुढचा क्वेश्चन असते बैजिक राशीची बेरीज आणि वजाबाकी. बैजिक राशीची बेरीज आणि दुसरा आहे बैजिक राशीची वजाबाकी. बैजिक राशीची वजाबाकी असे दोन क्वेश्चन तुम्हाला विचारले जाते. ह्या दोन क्वेश्चनवर 100% 5वी 6वी 7वी 8वी पर्यंत क्वेश्चन विचारले जाते, त्यामुळे सगळ्यांनी लास्ट पर्यंत लेक्चर व्यवस्थित बघायचं. चला, आता बैजिक राशीची बेरीज कशी आहे, तर तुम्हाला असे दोन
बैजिक राशी दिली जाते? आता काय करायचं बाळांनो, सगळ्यात महत्वाचं पहिले इक्वेशन वर लिहायचं, दुसरे इक्वेशन त्याच्या खाली लिहायचं. एका खाली एक इक्वेशन लिहून घ्यायचे. चला बघा, आता इथं काय 3a² अधिक 6b². a² खाली a² आलं पाहिजे बरं का, लक्षात ठेवा. a² खाली a² आलं पाहिजे. मग आता आपल्या इथं काय आहे 4a² अधिक 3b². ह्यांची बेरीज करायची. बेरीज करताना लक्षात ठेवायचं व्हेरिएबलच्या खाली व्हेरिएबल आलं पाहिजे आणि ते पण व्हेरिएबल सारखं असलं पाहिजे. सारखं म्हणजे समजा ए असेल तर खाली एच पाहिजे, वर a² आणि खाली ए असेल तर चालणार नाही. b²च्या खाली b², एका ठिकाणी बी आणि एका ठिकाणी b² चालणार नाही. समजतंय का? बघा a² आहे असं, बेरजेमध्ये व्हेरिएबल चल आहे असं राहतं, 4 आणि 3 7. b² आहे असं 6 आणि 3 9, म्हणजे तुमचं उत्तर काय आलं 7a² अधिक 9b. काय अडचण कोणाला? चला बघा आता दुसरं वजाबाकी. 3a² अधिक 2b² वजा 2c. नंतर 1a² वजा 3b² अधिक 3c. अशी तुम्हाला गणित दिलं जातं, तुम्हाला म्हटलं जातं वजाबाकी करा. चला सुरुवातीला आपण पहिली स्टेप काय आहे, एका खाली एक लिहून घ्यायचं गणित. पहिलं इक्वेशन, पहिलं बैजिक राशी वर लिहायची, त्याच्या खाली दुसरी बैजिक राशी लिहायची. ह्या व्हेरिएबलच्या खाली व्हेरिएबल आलं पाहिजे. a²च्या खाली a² घ्या, वजा b²च्या खाली b² घ्या, अधिक 3c. बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण वजाबाकी करतो ना त्यावेळेस एक कंडिशन लक्षात ठेवायची. जी खालची राशी आहे की नाही त्याची चिन्ह बदलायची. आता चिन्ह बदलायची म्हणजे इथं काय नाही, म्हणजे प्लस असते. प्लसचं काय झालं मायनस, ह्या मायनसचं काय झालं प्लस, ह्या प्लसचं काय झालं मायनस. आता काय करायचं बाळांनो, आपण जे चिन्ह वर चिन्ह आहेत ना त्याला असं सर्कल करायचं. कशासाठी करायचं तर ते परत चिन्ह आपण वापरायचे नाहीत, खालचे चिन्ह वापरायचे. म्हणजे 1a साठी खालचे चिन्ह, 3b² साठी खालचे चिन्ह, 3c साठी हे चिन्ह. त्याला सोल्युशन करू. 3 मधून 1 गेले किती राहिले रे 2a². प्लस प्लस बेरीज 3 आणि 2 किती झालं रे 5b². आता वजा वजा पण बेरीजच येते, 3 आणि 2 5c, पण मोठ्या संख्येचे चिन्ह वजा. ही झाली आपली वजाबाकी. तुम्हाला ह्या प्रकारे आणखीन बरेच क्वेश्चन विचारले जाऊ शकते. लक्षात ठेवा बेरीज वजाबाकी अशा प्रकारे करायची. तुम्हाला कोणतंही व्हेरिएबल आलं, कोणतेही बैजिक राशी दुसरी आली तर तुम्ही अशीच बेरीज आणि वजाबाकी करायची. तुम्हाला 100% मार्क मिळून जातील. आणि मार्क मिळवणारं हे लेक्चर आहे, त्यामुळे सगळ्यांनी आणखीन एकदा वाटलंच तर बघू शकता आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना पाठवा. चला, जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर नक्की बाळांनो सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मला कमेंट्स पण करू शकता. आणि आणखीन तुम्हाला जर कोणते व्हिडिओ तुम्हाला कोणते जर टॉपिकचे आणखीन व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा, आपण तो टॉपिक घेऊया. काय अडचण कोणाला. आणि माझे ऑनलाईन पण लेक्चर चालू आहेत, जर कोणाला जॉईन करायचे असेल तर कमेंट्समध्ये मला मेसेज करा, तुम्हाला डिटेल्स माहिती दिली जाईल. ATS स्कॉलरशिपसाठी माझी बॅच चालू आहे, त्यामुळे कोणाला जर जॉईन करायचे असेल तर नक्की मला तुम्ही मेसेज करा. चालतंय सगळ्यांनी.